नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आता दिवाळी संपली, चला काहीतरी चटपटीत खावं. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खलासणीवालं चिकन. रसरशीत भरलेलं हे खलासणीवालं चिकन एकदा बनवून तर पहा. जबरदस्त चिकन आहे. तर आता लगेचच मी तयारी करते, लगेचच सुरुवात करणार आहे. तुम्हाला वेळ जरा पण नाही घालवणार, अगदी तोंडाला पाणी सुटणार हे की चिकन बघितलं तर. तर हा चिकन मसाला मी बनवणार आहे. तर पहा तुम्ही, इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि इथे ह्याला स्मोकी स्वाद दिलेला आहे. तर इथे लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं आपली गॅस करून भाजायचं. भाजल्यानंतर त्याला स्मोकी स्वाद येतो. तर ते लक्षात ठेवा मात्र, का ह्या टिप्स आहेत ह्या लक्षात ठेवा. तुमचं अगदी चिकन एवढं जबरदस्त होणार आहे ना, तर तुम्ही पाहतच राहा. तर आता मी काढल्यास त्याचे तुकडे करून घेतलेले. एक अर्धी वाटी खोबरं होतं माझ्याकडं, ते तुकडे करून ठेवले. आता घेतलेला आहे कांदा. कांदा पण टाकायचा असाच गरम ह्याच्यात, एकदम वाफ धूर निघाला पाहिजे अशा पद्धतीने कांदा पण भाजून घ्यायचा मस्त. वर खाली करायचा मस्त असा छान भाजून घ्यायचा कांदा. हे बघा, त्याच पद्धतीने खोबरं भाजल्यानं त्याच पद्धतीने करायचं. मैत्रिणी, खरंच मी तुम्हाला सांगता आणखीन पुढे बोलायचं राहून गेलं. तर खरंच दिवाळीत कंटाळा येतो मग ते गोड पदार्थ खाऊन हे करून. तर असं काहीतरी जरा झणझणीत चमचमीत असलं तर मजा येते का नाही. तर इथे लसूण घातलेलं आहे मी आणि आलं पण घातलेलं आहे. आता लसूण आलं झालेलं आहे, कांदा घालते आता व्यवस्थिशीर भाजून घेते. त्याला स्मोकी स्वाद द्यायचा आणि कढीपत्ता पण टाकायचा त्याच्यातच भाजायला. त्याच्यामुळे छान कढीपत्त्याचा पण सुगंध मस्त पसरतो त्याच्यामध्ये. धूर निघाला पाहिजे, तर मग त्याला स्मोकी स्वाद येईल. तर हे बऱ्यापैकी होत आलेलं आहे. दुसरं काहीच मसाला जास्त वापरलेला नाही आहे. तोपर्यंत आपलं होतं आहे तोपर्यंत जरा खोबऱ्याचे तुकडे आहेत ना, ते आधी थोडे मिक्सरला फिरवून घेते. नंतर मग मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. नाही तर काय होतं, खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात आणि मग कांदा बारीक होतो. दुसरा मसाला आपण टाकलेला तो बारीक होतो. मग जरासं खोबरं पहिलं फिरवलं ना, तर मग दोन्ही बरोबर एकदम परफेक्ट होतात. तर ते पण फिरून घेते. आता हे झालेलं आहे, अशा पद्धतीने केलेले आहे बारीक. आता मी कांदा पण आपला थंड पण झालेला आहे आणि तो दोन्ही मिक्स करून छान असं माहीम वाटून घ्यायचं. कांदा, लसूण, कढीपत्ता आणि आलं हे एवढं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. पाणी घालून वाटायचं. आता हे चिकन घेतले मी, हे 1 किलो चिकन आहे. तर ह्याचं व्यवस्थित तुकडे केलेले आहेत त्याचं, आणि त्याचे ते लेप म्हणतात ना ते पण आहेत. लेप पण तुम्हाला दाखवते आणि ते तुकडे पण केलेले आहेत त्याचे. पीस छान छोटे छोटे केलेले आहेत ते पण टाकते. त्याच्यामुळे आता इथे मी घेणार आहे खलासणी. तर मी खलासणी घालून करणार आहे. तर इथे गरम मसाला 1 चमचा भरून घेतलेला आहे. धणे पावडर 1 चमचा भरून घेतलेला आहे. ही पूर्ण खलासणी बनवते मी, लक्षात ठेवा काय खलासणी असते ते. इथे हळद अर्धा चमचा टाकला. आणि हिंग पण जास्तच घालायचा, अर्धा चमचा हिंग घालायचा आणि मीठ घालायचं. मग ही बनली खलासणी आपली. हे संपूर्ण मिक्स करायचं छान असं आणि आपल्या त्या चिकनला सर्व लावून घ्यायचं. आता चिकन घेऊया. चिकनला सगळीकडून मॅरिनेट करायचं त्या खलासणीने. अशी खलासणी घातलं ना, एकदम चिकनचा स्वाद खूप छान येतो आणि मिठामुळं पाणी पण सुटतं. त्याच्यामुळे असं करून पहिलं ठेवायचं. थोडीशी कोथिंबीर पेरायची वरून. हे अशा पद्धतीने वाटलं आहे.
जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही, मिडियम साईजने वाटलेलं आहे. तर इथे मी पातेलं घेतलेलं आहे. तर पातेल्यातच करणार आहे. तर पितळेचं पातेलं घेतले आणि पातेल्यातच करणार आहे. कुकर वगैरे काही लावणार नाही याच्यासाठी, पातेल्यातच करायचे आपल्याला. तर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे. तर इथे मला छोट्या पळ्या आहेत, चमचा दीड चमचा तेल बसन असं. तर 2 घालणार आहे मी. एवढं पुरेसं आहे याला. 2 पळ्या तेल वापरलेलं आहे छोट्या. तेल तापून द्यायचे व्यवस्थिशीर, नंतर पुढची प्रोसेस करायची. हे पहा, आता मी हे सगळं घेतलेलं आहे. आता इथे मी हे खलबत्ता घेतलेला आहे, यांच्यात लसूण टेचणार आहे. तर असा मस्त लसूण टेचायचा, म्हणजे आता आपल्याला लसूणची गरज आहे तिकडं, आता त्याचा उपयोग करायचा त्याचा लसणाचा. ह्याला तोपर्यंत मॅरिनेट होतंही चांगलं व्यवस्थित होऊन द्यायचं आपला कांदा भाजतपर्यंत आणि हे लसूण म्हणजे फोडणी बसतपर्यंत. एक कांदा कापलेला आहे आणि ह्यात कांदा आपल्या ह्याच्यात टाकायचा. ह्याला जिरं मोहरीचं कसलंही फोडणी द्यायची नाही, फक्त कांदा परतायचा आहे आणि हा लसूण टेचलेला आहे तो पण टाकायचा त्याच्यात. हा लसूण दिला टाकून. ह्याला जास्त पण करपायचं नाही, फक्त ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे कांदा. गॅस जास्त फास्ट नाही आहे, स्लो ठेवलेला आहे. कांदा ट्रान्सपोर्ट होतपर्यंत हलवून घ्यायचं आणि मग सोडून द्यायचं हे चिकन. हे मस्त हलवून घ्यायचं, सगळीकडून एकजीव झाला पाहिजे. असं पातेल्यामध्ये केलं तर चिकन म्हणजे कडक राहतं, आणि असं कुकरला लावलं किंवा हे मग एकदम लूज पडतं ते चिकन. चिकनची टेस्ट कमी होती आणि खायला पण एकदम पचपचीत लागतं, त्याची टेस्ट कमी होती पूर्ण. तर मी हे ठेवलेलं आहे, बिना पाणी घालता झाकून ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती. बारीक गॅस करून ठेवलेला आहे. आता इथे पळीवर मी तेल घेणार आहे. पूर्ण पळी नाही, पण अर्धी पळीच्या वरती आहे जरासं, तेवढं तेल घेतलं. आणि आता आपण त्याच्यात मसाले वापरायचे आहेत आपल्याला. तर आता तेल तापलेलं आहे चांगलं. आता आपण पुढचं काय करायचं ते पहा. आता इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे फुल. काश्मीरी लाल आहे म्हणजे रंग छान येईल. आणि हा मसाला वाटलेला त्यात सोडून दिला. हे चिकन तुमचं एकदम रसरशीत भरलेलं आणि एकदम वेगळी टेस्ट असं होणार आहे तुमचं. आणि त्याचे ते स्पीस आहेत ते एकदम कडक राहणार, असे लूज पडणार नाहीत. त्याची काळजी घेतलेली आहे, का की ते आपण उघड्यावर केलेलं आहे, पातेल्यात शिजवलेलं आहे. जर तुम्ही असं कुकरला लावलं तर ते सांगितलं तुम्हाला, कुकरला लावलं तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची, तरी आली पाहिजे छान. तर जरा उकळी आली का आपल्या त्या गॅस चिकन आपलं तोपर्यंत होतं आहे तिकडे. आता आपलं चिकन पाहूया. ह्याला पण उकळी आली होती, गरम झालेलं आहे व्यवस्थिशीर. आता हे चिकन पाहूया. जराही पाण्याचा थेंब न वापरता पहिले त्याला एकदम शिजवून घ्यायचं आणि त्याचं पीस कडक झाले पाहिजे ह्याचा प्रयत्न करायचा. हे बघा छान आता झालेलं आहे आणि शिजतच आलेलं आहे. थोडंसं बाकी आहे. तर आता आपण हे पाणी आहे ना मसाल्याचं ते ओतून देणार आहे त्याच्यामध्ये.
हे बा, हे ओतून दिलं. आपल्याला किती हवी तेवढं, पातळ पाहिजे तर पातळ करायचं, जाड म्हणजे घट्ट हवी तर घट्ट करायचं, कशा पद्धती. त्याच्यात लेग पीस मी ठेवलेले आहेत तसेच, ते पण दाखवणार आहे पुढे तुम्हाला. लेग पीस पण शिजतात चांगले. आणि हे आता मस्त हलवून घ्यायचे व्यवस्थित. मस्त तरी येणार आहे त्याच्यावर. जास्त गॅस फास्ट करायचा नाही आपल्याला, बारीक गॅसवरच शिजवायचे त्यांना. आणि झाकण ठेवायचे, पण झाकण पूर्ण नाही ठेवायचं, एवढंच ठेवायचं. आपण पूर्ण झाकण ठेवलं का त्याची तरी जाती. एक एक स्टीप आहेत, लक्षात ठेवा, ती चिप तुमची गेली नाही पाहिजे. ते हे बघा आली ना तरी. तर मी 5 मिनटं ठेवलं होतं, तर ही तरी बघा किती मस्त तरी आली आहे, चमचमीत एकदम. आणि रसरशीत बनलेलं आहे चिकन आपलं. आता मी तुम्हाला काढून दाखवते, मग पहा. तर 2 वेगळ्या पद्धतीने काढून दाखवते तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आवडलं तर ते करू घे. लेग पीसचं वेगळं करते आणि दुसरं वेगळं करणार आहे, ते पहा तुम्ही आता. लेग पीसचं पण बाजूला काढणार आहे. आणि हे असं मस्त तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भातावर कसंही खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते, खूप टेस्ट आहे त्याला. आणि एकदम तरीवाद झालेला आहे. नक्कीच आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं माझं चिकन. तरीवालं चिकन आणि खलासणीवालं चिकन. मी खलासणी वापरली आहे त्याला, तर तुम्ही पण खलासणी वापरून अशा पद्धतीने करून पहा, खूप अप्रतिम लागते. पाहताच तोंडाला पाणी सुटून अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि एवढा कलर आलेला आहे मस्त त्याला ना, खूप छान. हे लेग पीसचं बाजूला केलेलं आहे आणि हे असं बाजूला केलेलं आहे पहा, एवढा जबरदस्त आहे. चला बाय, परत भेटूया. आवडलं तर लाईक करा.